असे म्हणतात की जेव्हा आपण संधी घेतो तेव्हाच आमचे जीवन सुधारते. खरं सांगा, आलेल्या संधीद्वारे जीवन सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतो काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाचे वचन म्हणते, परमेश्वर दयाळू, कृपाळू, मंदक्रोध आणि दयामय आहे. मंदक्रोध म्हणजे त्याला हळुवारपणे राग येतो, म्हणजेच तो संधी देतो. ज्या काही चुका अपराध आमच्याकडून होत आहेत ते सुधारण्यासाठी आम्ही त्या दिलेल्या संधीचा उपयोग करावा. होय, अशी संधी परमेश्वराने इस्रायल राष्ट्र जे 2 भागामध्ये विभाजित झाले तेथील लोकांना दिली. परंतु परमेश्वराच्या त्या संधीचा उपयोग या लोकांना करता आला नाही. त्यांचे जीवन अविश्वासातच राहिले आणि करू नये अशा गोष्टी त्यांनी केल्या. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच गोष्टी पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, राजाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 17व्या अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमात सुरुवात केली होती. 13 अध्यायांपर्यंत आम्ही अध्ययन केले. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे परमेश्वराने इस्रायलच्या उत्तरेकडच्या राज्याकरिता आणि दक्षिणेकडच्या राज्याकरिता अलग अलग भविष्यवादी पाठवलेत. परंतु ह्या लोकांनी आपले दुष्ट मार्ग सोडून परमेश्वराकडे वळण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागलेत. 17वा अध्याय 14वं वचन सांगतं, इतके असूनही ते ऐकत ना, तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याचवर विश्वास न ठेविता मान ताठ केली, त्याप्रमाणे त्यांनी केले. श्रोत्यांनो, या सर्व बाबतीत मूळ पाप काय होते? तर देवावरचा अविश्वास. आजही मानव जातीचे सर्वात मोठे पाप हेच आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवणे नाकारतो. आज तुम्ही व मी अशा संस्कृतीमध्ये जगत आहोत की जेथे देव हा शब्द नष्ट होत असलेला दिसतो. होय श्रोत्यानो, देवावर विश्वास ठेवणे व त्याच्या वचनाप्रमाणे चालणे हे जुने म्हणून टाकाऊ समजल्या जात आहे. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये खऱ्या देवाला किंचितही स्थान नाही. आमचे प्रशासन अधिकारी परमेश्वराकडे मदतीसाठी जात नाहीत. आम्हाला दिसतं की आज जगामध्ये लोक आपल्याच मार्गाने चालायचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासाठी जगातील भौतिक वस्तू फार महत्त्वाच्या होत आहेत. याचा एकच परिणाम होणार आहे, तो म्हणजे जशा प्रकारे देवाने या इस्रायली लोकांना शासन केले तशाच प्रकारे आम्हालाही तो शासन करणार आहे. 15वं वचन सांगतं, आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यास पडविलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अभेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्राप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजाविले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. उत्तरेकडचे राज्य बंदिवासात गेले. आता दक्षिणेच्या राज्याचे काय झाले ते पाहूया. 19वं वचन सांगतं, 17वा अध्याय 19वं वचन, यहुदानेही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. इस्रायलाने जे नियम केले होते त्यांचे त्याने अवलंबन केले. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की यहुदाला इस्रायलाचे अनुकरण करून काही फायदा होणार नव्हता. 20 आणि 21 वचने, म्हणून परमेश्वराने इस्रायलांच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यास पिडिले, त्यास लुटणाऱ्यांच्या हाती दिले व शेवटी त्यास आपल्या दृष्टीसमोरून घालून दिले. त्याने इस्रायलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले. तेव्हा लोकांनी नबाट पुत्र यराबाम यास आपला राजा केले. त्या यराबामाने इस्रायलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करविले. आपणाला आठवतच असेल की यराबामाने वासराची पूजा सुरू केली होती. 22 आणि 23 वचने पुढे सांगतात, यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्रायल लोकांनी केले. त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक
जे संदेष्टे त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायल्स आपल्या दृष्टीआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले. तेथेच ते आजवर राहत आहेत. या ठिकाणी श्रोत्यांनो, आजपर्यंत या शब्दाचा अर्थ असा की ज्या दिवशी राजाचे दुसरे पुस्तक लिहिण्यात आले तो काळ. जेव्हा अश्शूराच्या राजाने उत्तरेकडच्या राज्यातील लोकांना गुलाम बनवून नेले, तेव्हा त्याने त्या देशात वस्ती करण्यासाठी दुसरे लोक आणले. उत्तरेकडच्या राज्याला शोम्रोन असे म्हटलेले आहे. नवीन करारातील शोम्रोनी लोक हे अश्शूराच्या राजाने आणलेल्या वसाहतवाद्यांचे वंशज होय. त्या शोम्रोनी लोकांची ही सुरुवात आहे. 26 ते 29 वचने पुढे वाचूया. 17 अध्याय 26 ते 29 वचने. यामुळे त्यांनी अश्शूरच्या राजाकडे सांगून पाठविले की आपण ज्या लोकांस त्यांच्या देशातून काढून शोम्रोनातील नगरात वसविले, त्याच या देशाच्या देवाची वहिवाट अवगत नाही. म्हणून त्याने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले आहेत. त्यांनी त्यातले कित्येक लोक मारून टाकले आहेत, कारण त्यांना या देशाच्या देवाची वहिवाट ठाऊक नाही. मग अश्शूरच्या राजाने आज्ञा केली की जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणले आहेत त्यातला एक तिकडे पाठवून द्या. त्याने तिथे जाऊन राहावे आणि त्या देशाच्या देवाची वहिवाट काय आहे ती त्याने लोकांस शिकवावी. जे याजक शोम्रोनातून धरून नेले होते त्यातला एक येऊन बेथेल येथे राहिला. परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांस शिकवू लागला. तथापि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांनी आपापल्या मूर्ती बनविल्या आणि ज्या नगरात ते वसले होते त्या शोम्रोनी लोकांनी उच्च स्थाने केली होती, तेथील मंदिरातून त्या ठेविल्या. हे वचन श्रोत्यानो, उत्तरेकडच्या राज्याचा शेवट सांगते. देशामध्ये सर्व प्रकारच्या लोकांची सरमिसळ झाली व आंतरधर्मीय विवाहही पुष्कळ झाले. इस्रायलाचे 10 वंश सर्वत्र पसरले आणि ते आता उत्तरेकडील राज्य पुन्हा प्रस्थापित करणार नव्हते. ते इतरत्र पसरले होते, पण ते हरवले नव्हते. परमपवित्र जिवंत देवाचे हे उपासक त्याच्या विरुद्ध बंड करून उठले, कारण त्यांना त्याच्या साध्या सोप्या नियमांपेक्षा मूर्तीपूजा त्याच्यापासून दूर जाणे फार सोपे वाटले. त्यांनी खऱ्या जिवंत देवाच्या सेवकांना नाकारले आणि आपले दुष्ट मार्ग त्यांनी बदलले नाहीत. परिणामतः त्यांना शेवटी बंदिवासात जावे लागले. श्रोत्यानो, आज आपण कोठे आहात? आपण कोणत्या मार्गावर चालत आहात? आता आपण दक्षिणेकडील राज्याचे काय झाले ते पाहणार आहोत. या राज्याविषयी आम्हाला 18व्या अध्यायामध्ये माहिती मिळते. 18व्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे हिजकियाच्या कारकिर्दीतील धर्मसंजीवन व परीक्षा. या घटनेची नोंद विशेष आहे, कारण ती केवळ याच अध्यायात आहे असे नाही, तर इतिहासाचे दुसरे पुस्तक व यशाया संदेशाच्या पुस्तकात ऐतिहासिक तपशिलामध्येही या घटनेची नोंद आम्हाला सापडते. श्रोत्यानो, आम्ही आताच पाहिले की अश्शूराने उत्तरेकडच्या राज्यातील लोकांना बंदिवासात नेले. त्यांच्या बंदिवासासाठी देवाने 3 कारणे दिलीत. ती म्हणजे इस्रायलाने देवाची अवज्ञा केली, त्यांनी देवावर अविश्वास दाखवला आणि त्यांनी देवाचा अवमान केला. परंतु याच दरम्यान दक्षिणेकडच्या राज्याला एक विशेष असा राजा लाभला. आता उत्तरेकडचे राज्य संपुष्टात आल्याने आम्ही आमचे लक्ष केवळ दक्षिणेकडच्या राज्यावर केंद्रित करणार आहोत. देवाने यहुदाला बंदिवासात पाठवले नाही याचे कारण असे की यहुदामध्ये थोडे चांगले राजे होऊन गेले व त्यांनी राज्यामध्ये धर्मसंजीवन आणले. त्यापैकी हिजकिया हा एक होता. दाविदानंतर देशावर राज्य करणारा हा एकच सर्वात चांगला राजा होता. 18वा अध्याय पहिली 3 वचने सांगतात. राजाचे दुसरे पुस्तक 18वा अध्याय आणि पहिली 3 वचने. इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहुदाचा राजा हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी असे होते. ती जखऱ्याची कन्या. श्रोत्यानो, हिजकियाचा बाप आहाज एक दुष्ट राजा होता, परंतु हिजकियाच्या वर्तनावरून आम्हाला समजतं की त्याची आई एक अतिशय चांगली बाई होती. ती देव माणूस होती. तिचे नाव अबी होते. 4थं वचन. त्याने उच्चस्थाने काढून टाकली, मूर्तीस्तंभ फोडिले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत असत. त्यास नहुशतान अर्थात पितळीचा तुकडा हे नाव दिले होते. हिजकिया एक असामान्य राजा होता. त्याने लोकांमध्ये धर्मसंजीवन आणले.
त्या धर्मसंजीवनाची सुरुवात त्याने देशातली मूर्तीपूजा नष्ट करून केली. आताच वाचलेल्या या वचनामध्ये मोशेने केलेल्या पितळी सापाचा उल्लेख आहे आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ह्याने त्या सापाचा चुराचुरा केला. श्रोत्यानो, मोशेने केलेल्या या सापाचे पुढे काय झाले? त्या सापाचे जतन करण्यात आले होते. तो पितळी साप एक मोठे स्मृतिचिन्ह होते. ते देवाच्या मंदिरात ठेवण्यात आले. पण हिजकिया राजा राज्य करू लागेपर्यंत लोकांनी त्या सापाची पूजा केली. हिजकियाच्या काळात त्याची पूजा चालूच होती. ज्या विश्वासाने या लोकांचे पूर्वज त्या सापाकडे पाहत असत, तो विश्वास लक्षात न ठेवता ते त्या पितळी सापाची पूजा करू लागले. ते त्या पितळी सापाचा अर्थ विसरले. एक अशी गोष्ट सांगता श्रोत्यानो की एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांबरोबर पूजा करीत असताना एक मांजर तेथे येऊन त्यांचे लक्ष विचलित करीत असे. तेव्हा त्या गुरुने आपल्या शिष्यांना त्या मांजरीला खांबाशी बांधण्याची आज्ञा केली. तो गुरु मरण पावला, परंतु त्याच्या मृत्यूनंतरही उपासनेच्या वेळेस त्या मांजराला खांबाशी बांधून ठेवण्याची रीत चालू राहिली. काही वर्षांनी ती मांजरही मरण पावली व गुरुची शिकवणूक विश्वासूपणाने आचरणात आणणाऱ्या शिष्यांनी दुसरी मांजर आणली व तिला ते उपासनेच्या काळात खांबाशी बांधून ठेवू लागले. अनेक शतकानंतर त्या गुरुच्या बुद्धिमान शिष्यांनी उपासनेमध्ये खांबाशी मांजरीला बांधून ठेवण्याच्या महत्त्वावर प्रबंध लिहिले. इस्रायली लोक अशा या शिष्यांप्रमाणेच होते व आमच्यापैकीही अनेक लोक असे आहेत. आमच्या संस्कृतीमधल्या पुष्कळ चालीरीती कालबाह्य आहेत. पूर्वी त्या चालीरीतींचा जो अर्थ होता तो आता विसरला गेला आहे. पिढ्यानपिढ्या त्या चालीरीती अंधश्रद्धेने पाळल्या जात आहेत व त्यांचे अकारण स्तोम अजूनही माजवल्या जात आहे. श्रोत्यानो, त्या अरण्यातल्या पितळी सापामागे एक गहन अर्थ होता, एक कटू आठवण होती, एक परखड धडा होता. परंतु लोक ते सर्व विसरले व ते अंधपणे त्याची पूजा करू लागले. त्या सापाचा विशेष असा अर्थ आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, योहान शुभवर्तमान 3 अध्याय 14 आणि 15 वचनात की जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
मोशेचा पितळी साप येशूद्वारे परिपूर्ण झालेले प्रतीक आहे. एदेन बागेत असताना सापाने आदाम व हवेला भुलवले. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही व अशा प्रकारे ते देवापासून दुरावले गेले. त्यांच्यामध्ये पाप शिरले. या पापामुळे माणूस मर्त्य बनला. परंतु परमेश्वर पित्याने माणसावर पुन्हा कृपा केली. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जगात पाठवले. त्याने प्रभू येशूवर मानवजातीची सर्व पापे लादली व त्या पापांच्या प्रायश्चितासाठी प्रभू येशूला काठीवर म्हणजे त्या वधस्तंभावर टांगण्यात आले. येशूने त्या वधस्तंभावर माणसाच्या मुक्तीसाठी खंडणी भरून दिली व ज्या सापाने म्हणजे सैतानाने माणसाला भुलवले त्या सैतानावर त्या ठिकाणी त्याने विजय मिळवला. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा ज्या आम्हाला पापरूपी सापाने दंश केला आहे त्या आम्हाला त्या पापाच्या परिणामापासून मुक्ती मिळते. इस्रायलचे लोक त्या पितळी सापाची उपासना करीत ते त्याच्यासमोर धूप जाळीत. त्या ठिकाणाला नेहुशतान असे म्हटले आहे. आता हिजकियाने त्या पितळी सापाचे तुकडे तुकडे केले. त्या सापापासून सुटका मिळविण्याची हीच वेळ होती, कारण ज्या परमेश्वराने तो निर्माण केला होता त्याच्याकडे पाहण्याऐवजी इस्रायली लोक त्या सापाकडे पाहत होते. ते त्यांच्या विश्वासामध्ये एक अडखळण बनले होते. श्रोत्यांनो, अनेकदा अशाच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आत्मिक रूपाने उन्नतीसाठी अडखळण बनतात. आम्ही अशा गोष्टींकडे अधिक लक्ष लावतो, परमेश्वराकडे कमी किंवा मुळीच नाही. हिजकियाने हा पितळी साप नष्ट केला. मला खात्री आहे श्रोत्यांनो की त्याच्या असल्या कृत्याने काही अतिगंभीर सनातनी लोकांनी त्याच्यावर खूप टीका केली असेल. ते खेदाने व दुःखाने म्हणाले असतील, अरे अरे, त्याने आमच्या अद्भुत विलक्षण पितळी सापाची विल्हेवाट लावली. श्रोत्यांनो, तुम्ही तुमच्या मंडळांमध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये छोटे छोटे पितळी साप किंवा प्रतिमा आहेत की काय याचे आज परीक्षण करा. त्यापासून स्वतःची सुटका करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठेतरी स्वतःला बदलून घेण्याची गरज आहे का याचे परीक्षण करा. 18 अध्याय 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, इस्रायलांचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव असे. त्याच्या मागून यहूदाच्या सर्व राज्यांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला. त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या. हिजकिया राजासारखा राजा त्याच्या आधीही नव्हता व त्यानंतरही झाला नाही. म्हणून श्रोत्यांनो, त्याला असामान्य असे म्हणता येईल. तो दाविदाच्या बरोबरीचा होता. देवाने ज्याचा उपयोग करून घेतला असा तो एक थोर राजा होता. म्हणूनच त्याच्या जीवनाचा वृत्तांत आम्हाला जुन्या कराराच्या 3 पुस्तकांमध्ये सापडतो. राजाचे दुसरे पुस्तक, इतिहासाचे दुसरे पुस्तक आणि यशया. 18 अध्याय 7 ते 10 वचने पुढे आपण वाचूया. यास तो परमेश्वर त्याच्याबरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यश प्राप्ती होई. त्याने अशूरच्या राजाविरुद्ध बंडावा केला. त्याचा तो अंकित राहिला नाही. गज्जा व त्याची शिवारे येथपर्यंत पहारेकऱ्यांच्या बुर्जापासून तटबंदीच्या नगरापर्यंतच्या बलिष्ठास त्याने मार दिला. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी अशूरचा राजा शल्मनेसर याने शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा दिला. 3 वर्षांच्या अखेरीस त्याने ते सर केले. हिजकियाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी शोम्रोन सर करण्यात आले. श्रोत्यानो, हिजकिया धाडसी राजा होता. त्याच्या अधिपत्याखाली यहुदाने अशुराविरुद्ध बंड केले व बलिष्ठांना पराभूत केले. त्याच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अशूरचा राजा शल्मनेसर याने शोम्रोन ताब्यात घेतले. उत्तरेकडचे राज्य पराभूत झाले. आता अशुराचे राज्य व यहुदाचे राज्य यांच्यामध्ये कोणतीच आड भिंत नव्हती. म्हणजे यहुदा भोवती संरक्षक भिंत नव्हती. म्हणजे अशुराचा राजा अगदी मोक्याच्या ठिकाणी आलेला होता. 11 आणि 12 वचने. मग अशूरच्या राजाने इस्रायलास पाडाव करून अशूर देशी नेले आणि हल व हाबोर येथे आणि गोजान नदीतील व मेध्यांच्या नगरात त्यास वसविले. याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर याची वाणी मानिली नाही व त्याचा करार मोडिला. परमेश्वराचा सेवक मोशे याने विहित केलेले सर्व काही त्यांनी जुमानले नाही. ते ऐकत ना व त्याप्रमाणे वर्तत ना. श्रोत्यानो, हे इस्रायलच्या बंदिवासाचे सिंहावलोकन आहे. 13 आणि 14 वचने. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अशूरचा राजा सन्हेरीब
यांनी यहुदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली. यहुदाचा राजा हिजकिया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठविले की माझ्या हातून अपराध झाला आहे. आता मजकडून परत जा. आपण मजवर जो बोजा लादाल तो मी साहीन. यहुदाचा राजा हिजकिया याने 300 किक्कार चांदी व 30 किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूरच्या राजाने ठरविले. श्रोत्यानो, हिजकियाने अश्शूराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अयशस्वी झाला म्हणून त्याला अश्शूराला खंडणी द्यावी लागली. 18 अध्याय 16 वचन पुढे वाचूया. त्या प्रसंगी हिजकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दार बाह्या यावर जी सोन्याची मढणी केली होती ती काढून अश्शूरच्या राजास दिली. श्रोत्यानो, 17 वचन पुढे सांगतं की एवढ्यावरही अश्शूरच्या राजाने तर्तान, रबसारीस व रबशाके यास मोठ्या सैन्यानिशी लाखिशाहून एरुशलेमेस हिजकियाकडे पाठविले. ते एरुशलेमेस जाऊन पर्टाच्या शेताजवळच्या वरल्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले. सन्नेरीबाने मोठ्या सैन्यासह येऊन एरुशलेमला धमकी दिली. 18 आणि 19 वचने. त्यांनी राजास बोलावणे पाठविले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखर नवीस यवाह बिन आसाफ हे त्याचकडे गेले. तेव्हा रबशाके त्यास म्हणाला, हिजकियाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरोसा कसला? रबशाके त्याला 2 राजांचे उदाहरण देऊन घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे. 20 आणि 21 वचने. तू बोलून दाखविलेला तुझा युद्ध संकल्प व युद्ध बल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास ते कोणाच्या बळावर? पहा, तो मिसर म्हणजे चेसलेला बोरू, त्यावर तू टेकतोस. त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याचवर टेकतात त्यास तो असाच आहे. श्रोत्यानं, त्याला वाटले की यहुदा मिसर देशाकडून मदतीची अपेक्षा करीत आहे, म्हणून यहुदाची व मिस्राची थट्टा करीत तो म्हणतो की ज्यावर तू अवलंबून आहेस तो मिसर देश चेपलेल्या बोरूप्रमाणे आहे. तो क्षणातच मोडेल व त्याचे टोक तुझ्या दंडात टोचेल, म्हणजेच तुला मिस्राकडून काहीच मदत मिळणार नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही परमेश्वराला स्वतःचे जीवन समर्पित करतो व आमच्या अंतकरणातल्या एक अयोग्य प्रतिमा नष्ट करू पाहतो, देवाच्या वचनाच्या व कृपेच्या साह्याने शुद्ध व पवित्र जीवन जगण्यासाठी पाऊल उचलतो, तेव्हा या अश्शूराच्या राजाप्रमाणे सैतान आम्हाला भेडसावतो. तो आमच्याकडे कुत्सित नजरेने पाहून आम्हाला हसतो. आम्ही ज्या देवाच्या कृपेवर अवलंबून आहोत ती कृपा आम्हाला पुरेशी नाही हे तो आम्हाला आरडाओरडा करून सांगतो. आम्ही स्वतःच्या बचावाचे जे प्रयत्न करणार आहोत ते फोल आहेत हे तो आम्हाला ओरडून सांगतो. आमचे मनोधैर्य खचावे, आमचा देवावरचा विश्वास टळावा यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतो. आता या ठिकाणी तो हिजकियाला असेही म्हणतो की ज्या देवाची तुला सध्या गरज आहे त्याला तू दूर लोटत आहेस. श्रोत्यानो, हिजकिया, त्याचे लोक यांचे मनोधैर्य खचविण्याचा जोरदार प्रयत्न रबशाकेने केला. तशाच प्रकारे सैतान आम्हाला निराश व निरुत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. रबशाके हिजकियाला काय म्हणतो पहा. 22 वचन. तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर याचवर भिस्त ठेवितो, तर ज्याची उच्चस्थाने व वेदी काढून टाकून यहुदा व एरुशलेम यास हिजकिया म्हणाला की एका वेदीपुढे एरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव? जेव्हा हिजकियाने उच्चस्थाने नष्ट केली तेव्हा सन्नेरीबाला वाटले की हिजकिया त्याच्या खऱ्या व जिवंत देवाच्या वेद्या पाडून टाकत आहे. त्याला हे समजले नाही की हिजकिया देवाच्या आज्ञेनुसार देशातील यहुदीतर लोकांच्या वेद्या व मूर्त्या नष्ट करून देशाला शुद्ध करीत आहे. तो देवस्थान भ्रष्ट करीत नाही. यहुद्यांना फक्त एका ठिकाणी म्हणजे एरुशलेमेतच उपासना करण्याची परमेश्वराने परवानगी दिली होती आणि ते त्यांच्या देवाजवळ केवळ रक्तार्पणाच्या द्वारे जाऊ शकत होते. सन्नेरीबाला असे वाटले की हिजकियाला जेव्हा खूप गरज होती तेव्हाच त्याच्या देवाला त्याने सोडून दिले. 23 वचन. आता माझा धनी अश्शूरचा राजा याशी सामना करण्यास उभा रहा. तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला 2000 घोडे देतो. श्रोत्यानो, हा भयंकर अपमान होता. ह्यावरून यहुदाच्या सैन्यबळाला तो किती तुच्छ लेखत होता ते आम्हाला आढळते. 26 वचन पुढे सांगतं. मग एल्याकीम बिन हिल्किया, शेबना व यव्हा यांनी रबशाके यास विनंती केली की आपल्या दासांशी आरामी भाषेत बोला, ती आम्हास समजते. कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहुदी भाषेत आम्हाशी बोलू नका. एरुशलेम शहराच्या वेशीच्या भिंतीवर उभे राहून जे सर्व चालले होते ते यहुदी लोक ऐकत होते. अधिकारी लोक म्हणाले की तू आमच्याशी आरामी भाषेत बोल.
ती भाषा आम्हाला समजते. रबशाकेने ती मागणी तुच्छतेने नाकारली. तो सैन्याचे खरोखरच मनोबळ खचवत होता. 28 आणि 29 वचने. मग रबशाके पुढे होऊन यहुदी भाषेत मोठ्याने म्हणाला, राजाधिराज अश्शूरचा राजा याचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिजकियास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हायचा नाही. श्रोत्यानो, तो खरंच लोकांना पटवून सांगत होता व त्याची जाहिरात जोरात चालू होती. 30 ते 32 वचने सांगतात, परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिजकिया तुम्हास परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लाव. हिजकियाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, मजशी सल्ला करा व मजकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे फळ खा, तुम्ही प्रत्येकजण आपापल्या अंजिराचे फळ खा, तुम्ही प्रत्येकजण आपापल्या हौदाचे पाणी प्या. श्रोत्यानो, तो यहुद्यांना शरण येण्याविषयी पटवण्याचा प्रयत्न करीत होता. हीच मोहीम त्याने अध्यायाच्या शेवटपर्यंत चालू ठेवली, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. श्रोत्यानो, अशाच प्रकारे सैतान आमच्या जीवनात सुद्धा कार्य करतो. तो आम्हाला अविश्वासाने भरतो. तो आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आम्ही विश्वासामध्ये खंबीर राहून परमेश्वरावर भिस्त ठेवतो, तेव्हा सैतान आमचे काहीच बिघडवू शकत नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, अविश्वास आम्हाला देवापासून दूर घेऊन जातो आणि आमच्या जीवनातील चुकीच्या गोष्टींना पूर्ण विराम मिळत नाही. त्या थांबविल्या जात नाहीत. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरीती आम्ही अंधश्रद्धेने पाळत राहतो. आम्ही पाहिले की हिजकिया राजाने या सर्व गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ त्याने धर्मसंजीवन आणले. प्रियानो, देवाची हीच तर इच्छा आहे. आज आपण विचार करूया की काय आम्ही कोणत्याही चालीरीतीत अडकलो आहोत? काय आमच्या जीवनाला धर्मसंजीवनाची आवश्यकता आहे? काय आमची येणारी पिढी देवाच्या मार्गात आहे? प्रियानो, विचार करा. काही बदलण्याची गरज आहे तर देवाकडे सहाय्य मागा, त्याच्याकडे या. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आजच्या वचनांच्या द्वारे आणि मार्गदर्शनाच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला अंतर्मुख केलेला आहेस की जेणेकरून प्रभूजी आम्ही विचार करावा, काय आम्ही चालीरीतींमध्ये अडकलेलो आहोत. होय परमेश्वरा, यासाठी आज आम्ही आमचे मार्ग तपासतो. प्रभूजी, आम्हाला सुधारण्याची गरज आहे, ह्याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आम्ही तुला विनंती करतो प्रभूजी, तो आम्हा प्रत्येकाचा हात धर आणि प्रभूजी आम्हाला अयोग्य मार्गातून काढून पुन्हा एक वार तुझ्या मार्गामध्ये येण्याची संधी आम्हाला दे. आलेल्या संधीचा आम्ही योग्य उपयोग करावा आणि प्रभूजी आमच्या कृतीच्याद्वारे तुला संतोष द्यावा. म्हणून प्रभूजी आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू आपणासह असो.